राम राम मंडळी, सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनल क्राईम स्टोरीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्या आईवडिलांनी मुलाला जन्म दिला त्या आईवडिलांनी आपल्या सख्ख्या मुलाला मरण मिळावं अशी इच्छा हायकोर्टाकडे व्यक्त केली आणि हायकोर्टाने सुद्धा त्यातल्या न्यायाधीशाने सुद्धा त्या आईवडिलांची इच्छा मान्य केलेली आहे. मित्रांनो, आता तुम्हाला वाटत असेल हे नक्की काय चाललेलं आहे. कोणते आईवडील आपल्या मुलाच्या मरणाच्या इच्छा मागत आहेत आणि मूल मरावं अशी त्यांची इच्छा, म्हणजे हे कोणालाही पटणारं वाक्य नाही आहे. पण ह्या पाठीमागे नक्की कोणती घटना झालेली आहे आणि तो मुलगा कोणता आहे ज्याच्या मरणाच्या इच्छा त्या मुलाचे सख्खे आईवडील मागत आहेत. जेव्हा हरीशच्या इच्छा मरणाची परवानगी हायकोर्ट न्यायाधीशाने दिली होती तेव्हा त्यांना सुद्धा आपले अश्रू आवरता आले नाही. हा निर्णय घेणे त्यांना सुद्धा खूप कठीण झालेला होता. चला मित्रांनो, या घटनेची सविस्तर चर्चा करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सुद्धा नक्की लाईक करा. चला मग मित्रांनो, बघूया ह्या घटनेची सविस्तर काय आहे. गाझियाबाद यूपीमधली तिथे राहणारा हरीश राणा हा मुलगा एक पूर्व सिव्हिल इंजिनियरचा विद्यार्थी होता. गेल्या 13 वर्षापासून तो व्हेंटिलेटरवर आहे आणि त्याची स्थिती आता पूर्णपणे कोमामध्येच आहे. त्याचं शरीर पूर्णपणे निष्क्रिय झालेलं आहे आणि त्याचे हात पाय शरीराचा पूर्ण अंग निष्क्रिय झालेला आहे. आता ही एवढी घटना घडली कशी, चला ते पण जाणून घेऊया. हरीश राणा आपल्या कॉलेजमध्ये खूप हुशार मुलगा होता. त्याने 2 पुरस्कारसुद्धा घेतलेले होते. तो शिक्षणामध्ये खूप म्हणजे 1 नंबर येणारा मुलगा, गुणी मुलगा होता. आईवडिलांचा ऐकणारा म्हणजे चांगला एक मुलगा होता. तो शिक्षणासाठी कॉलेजच्या इथे असलेल्या वसतिगृहातच राहत होता. वसतिगृहाच्या 4थ्या मजल्यावरून त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला. चक्क 4थ्या मजल्यावरून पडल्यामुळे हरीश राणाच्या डोक्याला खूप लागलेले होते. त्यामुळे त्याचा पूर्ण शरीर निष्क्रिय झालेला होता. सर्वप्रथम त्याला पॅरालाइज झाले आणि त्यानंतर तो कोमामध्ये निघून गेला. त्याच्या डोक्याच्या सगळ्या नसा ब्लॉक झालेल्या होत्या, म्हणजे त्याच्या नसासुद्धा निष्क्रिय झालेल्या होत्या. ही घटना 13 वर्षापूर्वीची आहे. म्हणजे हा मुलगा महेश राणा तो गेला 13 वर्षापासून बेडवर आहे. त्याच्या अंगाची कोणतीही हालचाल होत नाही. त्याचं खाणं पिणं सगळं बंद आहे. तो आता व्हेंटिलेटरवर आहे. त्याचे आईवडील त्याची सेवा करत आहेत. पण मुलग्यासाठी येणारा डॉक्टरांचा खर्च, औषधे, डॉक्टरांची फीज आता हरीश राणाच्या आईवडिलांना परवडणारे नव्हते. कारण गेले 13 वर्ष ते खूप मनापासून आपल्या मुलग्यावर खर्च करत आहेत. प्रत्येक आईवडिलाला वाटतं की आपला मुलगा निरोगी राहावा, चांगला आयुष्य जगावं, पण त्यांच्या नशिबाला इतकं दुःख येईल हे कोणालाही वाटत नव्हते. त्यांनी आपल्या मुलग्याला जिवंत करण्यासाठी, त्याला ठीक करण्यासाठी, आपला मुलगा पुन्हा पहिल्यासारखा व्हावा म्हणून त्यांनी आपली सगळी प्रॉपर्टीसुद्धा विकून टाकली. दिल्लीमध्ये त्यांचं मोठं घर होतं ते सुद्धा त्यांनी विकलेलं होतं. आता 13 वर्ष झालेली होती. आता ह्या मुलग्याचं संगोपन करण्यामध्ये त्यांचा भरपूर खर्च झालेला होता. हरीश राणा ह्याचे वडील आता रिटायर झालेले होते. रिटायरमेंटची पेन्शन 3,500 च्या बरोबर मिळत होती. आता फक्त 3,500 रुपयेमध्ये घर चालवणे, मुलग्याचं औषध पाणी बघणे हे खूपच कठीण झालेलं होतं. पण हरीश राणाचे आईवडील हताश झाले नव्हते. हरीश राणाचे जे वडील होते ते दर शनिवारी रविवारी खेळाच्या ग्राउंडच्या बाहेर पिझ्झा बर्गर विकत होते, सँडविच विकत होते. तिथून जे पैसे यायचे ते सुद्धा आपल्या मुलग्याच्या औषध पाण्यामध्ये खर्च करत होते. कारण व्हेंटिलेटरवर मुलग्याला ठेवणे खूप सोपे नाही आहे. कारण आजकाल जे पण औषध आहेत, मेडिकलचे खर्च आहेत, खूपच भयानक वाढलेले आहेत. पण ते 13 वर्षापासून सांभाळत आहेत. पण त्या पलीकडे आपल्या मुलग्याला होणारा शारीरिक त्रास ते दोघेजण बघू शकत नव्हते. त्या मुलग्याला होणारा जी पीडा होत होती त्यामुळे त्यांना आता वाटलं की आता इच्छा मरणाची विचार त्यांनी सर्वप्रथम घरात मांडला. नंतर कायदेशीर त्याला मान्यता मिळावी म्हणून त्यांनी सर्वप्रथम कोर्टात याचिका दाखल केलेली होती. माझ्या मुलाला इच्छामरण द्यावं, पण तिथे ही याचिका रद्द करण्यात आलेली होती. पण हरीशच्या वडिलांनी जिद्द सोडली नाही. पुन्हा त्यांनी हायकोर्टात अपील केली. ह्या सर्व क्रियेला
त्यांना 3 वर्ष निघून गेलेली होती. पण आता हायकोर्टाने सुद्धा इच्छामरणाची कबुली लवकर दिलेली नव्हती. सर्वप्रथम त्यांनी हरीशचा मेडिकल चेकअप करून घेतला आणि हरीशच्या डॉक्टरांशी सल्ला केली आणि त्यानंतर त्यांच्या सर्व मेडिकल रिपोर्ट्स तपासण्यात आल्या. ह्या सर्व गोष्टींचा लक्ष दिल्यानंतर त्यांना लक्षात आलं की कृत्रिमरित्या हरीश राणाला जिवंत ठेवणे हे चुकीचे आहे. म्हणून हायकोर्टाच्या न्यायाधीशाने हा निर्णय घेतला की त्याला स्वइच्छा मरणाची कबुली द्यायला हवी आणि त्यामुळे त्यांच्या आईवडिलांना सुद्धा थोडासा आधार होईल असं न्यायाधीशांना वाटत होतं. जेव्हा न्यायाधीशाने हा निर्णय घेतला तेव्हा त्यांना सुद्धा आपले अश्रू आवरणे कठीण झालेले होते. तर मित्रांनो, विचार करा, ज्या आईवडिलांनी जन्म दिलेला आहे त्या आईवडिलांना ह्याचा निर्णय घेताना किती त्रास झाला असेल. पण हे जे काही त्यांनी केलं फक्त मुलाच्या यातना त्रास वाचवण्यासाठी निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, ह्यावरून सांगण्याचं तात्पर्य असं आहे की देव असे का करतो कळत नाही. आज कित्येक पापी भ्रष्टाचारी आनंदात जगत आहेत, पण ह्या भोळ्या भावड्या आईवडिलांना आपले हसते खेळते तरुण पोराला असे भगावे लागले आहे. खूप वेदनादायी आहे. किती स्वप्न बघितले असतील आईवडिलांनी, पण ज्या वयात त्यांची सेवा पोराने केली पाहिजे होती त्याहून अधिक काळजी त्याचबरोबर सेवा त्यांना मुलाची करावी लागलेली आहे. देवा, काय कुठे चुकलं रे, नको रे असं करूस. नियती काही लोकांसाठी खूप निष्ठुर असते. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये द्या. भेटूया अशाच प्रकारच्या सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.